माधुरी व सुहास यांचं नवीन लग्न झालं होतं. सुहास एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता, तर माधुरी ही 12वी शिकलेली होती. शिक्षणाच्या पात्रतेनुसार दोघांची योग्यता मेळ खात नव्हती. तरीही माधुरी सुंदर व देखणी होती, त्यामुळे सुहास तिच्या प्रेमात पडला होता. तिचा अल्लड निरागसपणा त्याला विशेष भावला होता. घरात वयस्कर सासू-सासरे व माधुरीला लहान दीर होता. माधुरी घरातल्या मंडळींची सर्व आपलेपणाने करत होती. लग्नाला जेमतेम 1 वर्ष पूर्ण होत आले होते. सुहासला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं होतं. खूप पैसा कमवायचा होता. त्यासाठी त्याने परदेशी नोकरी मिळावी म्हणून कितीदा प्रयत्न चालवले होते. अखेर त्याचे प्रयत्न फळास गेले होते. त्याला अमेरिकेवरून एका कंपनीमध्ये बोलावणे आले होते. पगारही चांगला होता. त्याला आनंद झाला होता. मात्र माधुरी व त्याची ताटातूट होईल या कल्पनेने तोही संभ्रमात होता. होकार नकार कंपनीला माधुरीशी बोलल्यानंतरच द्यायचा असे त्याने ठरवलं होतं. माधुरीच्या घरात येण्यानं आईला कुठेतरी संसारातून आत्ताच उसंत मिळाली होती. त्यामुळे तिला पुन्हा ओढाताण करावी लागू नये म्हणून माधुरीला तिच्याजवळ ठेवणं सुहासला योग्य वाटतं. होतं. सुहासने घरी आल्यानंतर माधुरीला ही बातमी सांगितली. एकीकडे सुहासचं इतक्या वर्षांनंतर त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार होतं म्हणून तिला आनंद झाला होता. दुसरीकडे त्याच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेने ती दुखावली होती. आपलं प्रेम त्याच्या यशाच्या मार्गात कधीच अडसर ठरू नये असे तिला मनोमन वाटत होते. त्यामुळेच तिने सुहासला अमेरिकेला जाण्यास परवानगी दिली होती. सुहास अमेरिकेला गेल्यानंतर आपल्यापासून दुरावणार तर नाही ना, अशी अनामिक भीती माधुरीच्या मनात होती. पण त्याहून जास्त तिचा त्याच्यावर विश्वास होता. तो विश्वासाचा एक धागा सातासमुद्रापारही दोघांना बांधून ठेवणार होता. तशी माधुरी चेष्टेने सुहासला म्हणालीही, तिथल्या गोऱ्या-गुमट्या पोरीवर फिदा होऊन ह्या गावाकडील माधुरीला विसरणार तर नाही ना? तू म्हणत असशील तर मी इथे थांबतो. तुला सोडून जाण्यास माझेही मन होत नाही. सुहासने उत्तर दिलं. आणि तसेही माझ्या माधुरीच्या मनाच्या सौंदर्यापुढे स्वर्गातल्या अप्सराही फिक्या पडतील. तिथे या विदेशातल्या पोरींची काय मजाल तुझी जागा घेण्याची? सुहासच्या बोलण्याने माधुरीच्या मनाला विश्वास अजून दृढ झाला. सुहासचा अमेरिकेतला जाण्याचा दिवस जवळ आला होता. त्यासाठी काय देऊ आणि काय नको असं माधुरीला झालं होतं. तिला त्याच्या तब्येतीची काळजी वाटत होती. तिथे तो काय खाईल, त्याला ते जेवण आवडेल की नाही. राग, द्वेष, एकटेपणा अशा कितीतरी भावना माधुरीच्या मनात एकत्रितपणे दाटून आल्या होत्या. जड पावलाने ती शेजारणीबाईंच्या घरात घुसली व न राहून दाराजवळच जमिनीवर गुडघे टेकून ढसाढसा रडू लागली. माधुरीची ही अवस्था पाहून मामा व शेजारीणबाई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. मामा तर रागाच्या भरात सुहासला जाब विचारणार म्हणून बाहेर पडणार. सुहास अमेरिकेला गेला होता. तिकडे माधुरी त्याच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. कोणत्याही कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. घरात म्हातारे सासू-सासरे होते. त्यांचे पथ्यपाणी म्हणून ती वेळच्या वेळी स्वयंपाक बनवायची, मात्र स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. आरशासमोर उभे राहून शृंगार करणे जणू तिने बंदच केलं होतं. ती एखाद्या वैरागिणीसारखी जीवन जगत होती. आठवड्याला एक तरी पत्र ती सुहासला लिहायची. उत्तर म्हणून सुहासही पत्र पाठवायचा. पत्रामुळे काही काळ का होईना प्रेमविरह हृदयाचा मिलाप होत असे. 5-6 महिन्यानंतर मात्र माधुरीच्या पत्राचे उत्तर 2-3 महिन्यांनी मिळायचे. मोजक्या शब्दात व शब्दांनी जणू वृक्षपणा आल्यागत उत्तर सुहासकडून मिळत असे. सुहासची तब्येत बरी असेल ना? सुहासला नोकरीमुळे वेळ मिळत नसेल? मी काय रिकामी घरी बसून असते? त्याची केवढी धावपळ उडत असेल? तो स्वतःची आबाळ तर करून घेत नसेल ना? अशी कितीतरी शंका-कुशंकांनी तिचे मन हेलावून जात. स्वतःची समजूत घालून माधुरी सुहासच्या बदललेल्या वागण्याचे उत्तर स्वतःच शोधत होती. काही दिवसानंतर सुहासचे उत्तर मिळेनासे झाले. माधुरीचा जीव काळजीने वेडापिसा झाला होता. नेमकं काय झालं असावं? त्या काळी मोबाईल फोनची सुविधाही नव्हती. पत्रव्यवहार हाच एक काय खुशाली जाणून घेण्याचा एकमात्र पर्याय होता. आता माधुरीला राहावेना. ती सुहासच्या काळजीने झपाटली होती. तिने अमेरिकेला जाऊन सुहासची खुशाली जाणून घेण्याचे ठरवले. तिने अमेरिकेला जाण्याचा हट्टच जणू धरला होता. सासरी व माहेरी दोन्हीकडील मंडळींनी तिच्या हट्टापुढे हतबल होऊन शेवटी तिला अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली. ती अमेरिकेत जाणार ही बातमी कुणीही सुहासला सांगू नये अशी तिने घरच्या सर्व मंडळींना विनंती केली होती. तिला सुहासला सुखद आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. माधुरी अमेरिकेच्या वारीची तयारी करण्यात गुंतली होती. सोबत माधुरीचा लहान मामा सुरेश शिकलेला होता म्हणून अमेरिका वारीत तिची सोबत करणार होता. आपल्याला अचानक समोर बघून सुहासला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. तो कसा वागेल? आजूबाजूचे भान विसरून मला आनंदाने मिठीच मारेल, किंवा मला डोळे भरून पाहताना त्याच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळून येतील. माधुरी अमेरिकेत गेल्यानंतर काय घडेल याच्या नुसत्या कल्पनेने शहारत होती. तिला सुहासच्या मिलनाची ओढ लागली होती. कधी गावाची सीमाही न ओलांडणारी माधुरी आज कुंकवासाठी सातासमुद्रापार जाण्यास निघाली होती. सासर व माहेरची मंडळी विमानतळावर तिला सोडण्यासाठी आली होती.
एकटी कशी जाणार म्हणून लहान मामा तिच्याबरोबर अमेरिकेत जाण्यास निघाला होता. तिचा हा पहिलाच विमान प्रवास होता. विमानतळावरील भव्यता पाहून माधुरीचे डोळे दिपले होते. विमानाचा अवाढव्य आकार पाहून एवढी मोठी गोष्ट हवेत कशी उडू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होते. दुरूनच त्या विमानतळाजवळ वावरणारी माणसं किड्यामुंग्यांसारखी भासत होती. विमानाची वेळ झाली होती. माधुरी व मामा विमानाच्या दिशेने तर घरची मंडळी घराच्या दिशेने रवाना झाली. माधुरीचा पहिला विमान प्रवास असल्यामुळे विमानात बसल्यानंतर काळजात जरा धाकधूक होत होती. विमानात बसताना काही सुंदर मुलींनी त्याचे स्वागत केले होते. त्याच मुली आता विमानात प्रवाशांना काहीतरी सूचना देत होत्या. माधुरी त्या मुलींना कौतुकाने पाहत होती. त्यांच्या हुशारीने भारावून जात होती. तेवढ्यात विमान हळूच हवेत तरंगत असल्याचं माधुरीला जाणवलं. तसा तिच्या पोटात भीतीचा गोळा उडाला. डोळे घट्ट मिटून तिने दैवाच्या नावाचा जप सुरू केला. विमान हवेत स्थिरावल्यानंतरच विमान थांबले की काय असे तिला वाटून तिने हळूच डोळे उघडले. तिने बंद काचेच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर ती ढगांच्या दुनियेतून सैर करत असल्याचे तिला जाणवलं. ज्या आभाळाकडे जमिनीवर उभं राहून तिने कितीदा कुतूहलाने निरखून पाहिलं होतं, आज ती त्या आकाशात पक्ष्याप्रमाणे झेप घेत विहार करत होती. जणू तिला स्वतःला पंख फुटल्यासारखे वाटत होते. तिचा हा कुतूहलाचा प्रवास कधी संपला हे तिच्या लक्षात आले नाही. ती अमेरिकेच्या विमानतळावर पोहोचली होती. तिने आजवर सुहासला अनेकदा या पत्त्यावर पत्रे पाठवली होती. तो पत्ता तिला तोंडपाठ होता. विमानतळाबाहेर टॅक्सी उभ्या होत्या. तिला तोंडपाठ असलेला पत्ता माधुरीने पाठांतरासारख्या टॅक्सी ड्रायव्हरला समोर बोलून दाखवला. बाकी काही समजलं नसेल तरी तिने सांगितलेले ठिकाण त्या ड्रायव्हरला समजले होते. त्याने हातानेच टॅक्सीत बसण्याचा इशारा केला. मामा व माधुरी आपापल्या हातातील बॅग घेऊन टॅक्सीत बसले. आता सुहासची लवकरच भेट होणार या आनंदाने माधुरीला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना आणून सोडले. तिथे छोटेसे टुमदार घर होते. पत्त्याच्या हिशोबाने तिथे सुहासचं घर होतं, म्हणजे भाड्याने घेतलेलं. पण दाराला कुलूप लावलेलं होतं. सकाळचे 10 वाजले होते. यावेळी सुहास ड्युटीवर होता. माधुरी येणार याची त्याला तीळमात्र कल्पना नव्हती. त्यामुळे चावी नसल्यामुळे माधुरी व मामांना घराबाहेरच मुक्काम ठोकावा लागला होता. 2-3 तासानंतर माधुरी व मामा यांना उन्हात उभे राहून न राहून शेजारीची एक वयस्कर पण सडपातळ पाश्चात्य वेशभूषा केलेली एक स्त्री त्यांच्याजवळ आली. ती मामांशी काहीतरी बोलत होती. माधुरी तिच्याकडे शेजारी बघत होती. मामा माधुरी व मामांना हॉलमध्ये बसवले व स्वतः किचनमध्ये गेली. परत आली माधुरी घेण्यास सांगितले. त्यात पाण्याच्या ग्लास, चहाची विनंती केली होती. असं काही बाई पाश्चात्य सुहासला ओळखत होती. नीटनेटक्या पद्धतीने मांडलेलं होतं. तिने माधुरी व मामांना मोठ्या आग्रहाने ते ग्रहण करण्यास सांगितलं. माधुरीने पाण्याचा ग्लास तेवढा हातात घेतला व घटाघट पाणी पिऊन ग्लास पुन्हा ट्रेमध्ये ठेवला. बाकी काही खाण्याची तिची इच्छा नव्हती. तिचे सारे लक्ष सुहासच्या भेटीकडे लागलं होतं. सुहास ड्युटीवरून येण्यास आता काही तासांचा अवधी बाकी होता. तशी माधुरी घराच्या गॅलरीत येऊन त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मामा शेजारीण बाईशी मोडक्या तोडक्या इंग्रजीत संभाषण करत होते. काही वेळानंतर सुहास राहत असलेल्या घरासमोर एक गाडी येऊन थांबली. त्यातून अगोदर एक पुरुष व नंतर एक देखणी तरुणी उतरली. तो पुरुष सुहास होता याची माधुरीला खात्री होती. मग ती स्त्री कोण असावी असा प्रश्न तिच्या मनात आला. सुहासची मैत्रीण असावी, नाहीतर शहरातील मुली मनमोकळेपणाने वागतात पुरुषांशी, असं मनाशी माधुरीने संभाषण करत स्वतःची समजूत काढली. पण त्याचे वागणे मित्रमैत्रिणीसारखे मुळीच नव्हते. त्यांचे वागणे विवाहित जोडप्यांसारखे होते. हे पाहून माधुरी चमकली. काही काळ डोळ्यांसमोर अंधार होऊन समोरचं काहीच दिसेनासं झालं. असं तिला वाटू लागलं, हा माझा सुहास नव्हे. तो असं काही वागणार नाही अशी जणू तिला खात्रीच होती. मात्र डोळ्याने पाहिलेलं सत्य ती नाकारू शकत नव्हती. माधुरी स्तब्धपणे सुहासकडे गॅलरीतून एकटक बघत होती. तिला त्याचा खूप रागही येत होता. तडकन जाऊन त्याच्या थोबाडीत माराव्या व धोकेबाजाला तोंडात येईल त्या शिव्या द्याव्या असे त्यावेळी तिला वाटलं खरं. पण तिने संयम बाळगला. निर्णय घेण्याचं ठरवलं. शेजारणी बाई दुरूनच माधुरीचे हावभाव टिपत होत्या. माधुरी ही सुहासची बायको आहे हे त्या शेजारणी बाईंना मामांशी झालेल्या संभाषणातून कळलं होतं. तसे तिला सुहासने इथे केलेले लग्न हे दुसरे लग्न होते हे उमगले होते. तिने माधुरीला मायेने व सहानुभूतीने स्पर्श करत धीर देण्याचा प्रयत्न केला. ती स्त्री पाश्चात्य असली तरी एक स्त्री होती. सुहासने केलेल्या दुष्कृत्याचा दाह तीही जाणवू शकत होती. माधुरीला डोळ्यांनी पाहिलेल्या सत्यावरही अजून विश्वास बसत नव्हता. तिला त्या तरुणीविषयी खात्री करून घ्यायची होती. नेमकी ती तरुणी व सुहास यांच्यातलं नातं काय हे तिला जाणून घ्यायचं होतं. ती रात्र माधुरीने शेजारणी बाईकडे जागवत घालवली. तिच्या शरीराचा व मनाचा दाह झाला होता. तिला शांत झोप लागणार कशी? माधुरी सुहासच्या घरावर लक्ष ठेवून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुहास ड्युटीवर गेल्यानंतर माधुरी सुहासच्या घरी गेली. तिने दारावरची बेल वाजवली. तशी दारात एक तरुणी येऊन हू आर यू असं म्हणाली.
काय उत्तर द्यावे म्हणून माधुरी काही काळ गांगारून गेली. सरळ सरळ सुहासची बायको अशी ओळख तिच्याशी करून द्यावी असं माधुरीच्या मनात होतं. पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तिने एक सावध पवित्रा घेतला. ती तरुणी चेहऱ्यापट्ट्यावरून भारतीय वाटत होती. माधुरीने ही गोष्ट हेरून तुम्ही भारतीय का असा प्रश्न त्या तरुणीस विचारला. भारतीय? भारताचे नाव ऐकून त्या तरुणीने माधुरीस आदराने आत येण्यास सांगितले. भारतीय म्हणून दोघींमध्ये संभाषण सुरुवात झाली. ती तरुणी सहजपणे सर्व बोलत होती. माधुरी मात्र उद्देशाने तिथे आली होती. दोघींच्या गप्पा रंगत रंगत तुमचे पती काय करतात ह्या प्रश्नापर्यंत येऊन ठेपल्या होत्या. माधुरीने माझे पती डॉक्टर असल्याचे खोटे सांगितले. तसे त्या तरुणीने सुहास हा इंजिनियर आहे अशी बतावणी केली. माधुरीने हुशारीने मूळ मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली. किती वर्ष झाली लग्नाला? वर्ष झाले असेल, तरुणीने उत्तर दिलं. लव्ह मॅरेज वाटतं, माधुरीने पुढचा फासा टाकत विचारलं. तसेच काहीसं, तरुणीने नजरेत लाज आणून उत्तर दिलं. असं, तुमची ओळख कशी झाली? माधुरीचा पुढचा प्रश्न तयार होता. मीही एक इंजिनियर आहे. कंपनीत आमच्या दोघांची ओळख झाली. ती तरुणी आता प्रश्न न विचारताच सुहास व तिच्या नात्याविषयी कौतुकाने सर्व सांगत होती. खरं तर सुहासचं लग्न झालेलं असतानाही मी त्याच्याशी लग्न केलं. तरुणीच्या या वाक्याने माधुरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. काय? माधुरी त्या तरुणीशी अनोळखी बनून बोलत असली तरी ती सुहासची पत्नी होती. तरुणीच्या ह्या उद्गारांनी तिचे रक्त. तिने तरुणीस प्रतिप्रश्न केला. एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल असे तुला नाही का वाटलं? होय, वाटलं ना. पण सुहास त्या लग्नबंधनात मुळीच सुखी नव्हता. त्याला त्याच्या मान-मरात बाज शोभेल अशी कुणीतरी हवी होती. ती सुंदर, सुशील असली तरी चार चौघांमध्ये नेण्यास सुहासला कमीपणा वाटत होता. तिचं मन सुंदर असलं तरी काळाबरोबर स्वतःत बदल करण्याची समज तिच्याकडे नव्हती. माधुरीच्या हातापायांना आता कंप सुटला होता. सुहास आपल्याविषयी असं काही विचार करतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. मी खरंच त्याच्या योग्यतेची नव्हते की त्या तरुणीचा त्याला मोह झाला होता, हे माधुरीला समजत नव्हतं. तरुणी अजूनही बोलतच होती. सुहासचा संसार मी मोडला नाही. तो संसारात सुखी नसल्यामुळे त्याला माझी गरज भासली. सुहाससारखा देखणा पुरुष आपल्या प्रेमात आहे हे बघून कोणत्या स्त्रीचं मन मोहात अडकणार नाही? तरुणीचे हे वाक्य ऐकून माधुरी नजरेतला राग दाबून म्हणाली. सुहासच्या पत्नीला तुमच्या नात्याविषयी कळलं तर काय होईल याचा तुम्हाला अंदाज आहे का? घटस्फोट झाल्याशिवाय दुसरं लग्न समाज मान्य होत नाही हे तुला माहीत आहे का? सुहास आमचं लग्न झालं आहे हे गावाकडे कधी सांगणारच नाही. गावाकडून कुणी अमेरिकेत येऊन चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो कायमच्या अमेरिकेत शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. तरुणीचे हे वाक्य ऐकून हे लग्न सुहास व त्या तरुणीच्या संमतीने झालेले आहे हे माधुरीच्या लक्षात आले. सुहासचे त्या तरुणीवर प्रेम होते की नुसते आकर्षण हे तोच सांगू शकत होता. काहीही असले तरी आता माधुरी व सुहास यांच्या नात्यामध्ये आता काहीही उरले नव्हते. माधुरी उच्चशिक्षित नसली तरी स्वाभिमानी स्त्री होती. सुहासचे डावलणे तिला सहन होणार नव्हते. माधुरी आता काहीही बोलण्याच्या व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. जीवापाड प्रेमाच्या मोबदल्यात तिला एक बेगडी प्रेम पांघरणारा, तिच्या सौंदर्याचा उपभोग घेऊन दुसऱ्या फुलावर भाळणारं व्यक्तिमत्व सुहासच्या रूपाने तिच्या आयुष्यात आलं होतं. माधुरीच्या कोवळ्या भावना सुकून गेल्या होत्या. सुहासने केलेल्या विश्वासघाताने ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. खरं तर ती सरळ सरळ सुहासलाही या सगळ्या गोष्टीचा जाब विचारू शकत होती. मात्र आता विश्वासघातकी सुहासशी कसलाही संवाद तिला करायचा नव्हता. माधुरीने काहीतरी कारण सांगून त्या घरातून काढता पाय घेतला. निघताना तरुणीने तिला पतीसह घरी येण्याची विनंती केली. माधुरीकडे उत्तर नव्हते. तिने केवळ स्मितहास्य करून दाराबाहेर पाऊल टाकलं. राग, द्वेष, एकटेपणा अशा कितीतरी भावना माधुरीच्या मनात एकत्रितपणे दाटून आल्या होत्या. जड पावलाने ती शेजारणीबाईंच्या घरात घुसली व न राहवून दाराजवळ जमिनीवर गुडघे टेकून ढसाढसा रडू लागली. माधुरीची ही अवस्था पाहून मामा व शेजारीणबाई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. मामा तर रागाच्या भरात सुहासला जाब विचारणार म्हणून बाहेर पडणार होता. मात्र माधुरीने मामाला तसे करण्यापासून रोखले होते. कारण आता ज्या वाटेवर जायचंच नाही त्या रस्त्याची चौकशी कशाला असं तिला मनोमन वाटत होतं. ती काळरात्र माधुरीने शेजारीणबाईकडे काळोखातच घालवली. दिवस उजडताच तिने एक पत्र, मंगळसूत्र व अंगठी सुहाससाठी शेजारणीबाईकडे ठेवलं व ती परत भारतात जाण्यास निघाली. सुहास ड्युटीवरून परत येताच शेजारणीबाईने लगबग करून दाराच्या बाहेर रस्त्यातच सुहासला गाठलं. जणू शेजारीणबाई त्याची वाट बघतच अंगणात बसल्या होत्या. त्याने माधुरीचे पत्र त्याच्या हवाली केलं. त्यात नवीन लग्नाच्या शुभेच्छासह एक मंगळसूत्र व अंगठी होती, जी मोठ्या प्रेमाने त्याने कधीतरी माधुरीस भेट केली होती. मंगळसूत्र अंगठी बघून सुहासचा चेहरा काळवंडला. हे तर माधुरीचं मंगळसूत्र. याचा अर्थ माधुरी इथे येऊन गेली.
मला कसं कळलं नाही? तिला सत्य कळलं असेल? घरच्यांनी तिच्या येण्याची मला कशी कल्पना दिली नाही? अशा अनेक प्रश्नांनी त्याचे डोके भणावून सोडलं होतं. मंगळसूत्र व पत्र शेजारीणबाईकडे कसे आले? शहानिशा करण्यासाठी तो बाहेरूनच क्षणात तो शेजारीणबाईच्या घरी गेला. शेजारीणबाईने माधुरी आल्यापासून ते जाण्यापर्यंतची सर्व वस्तुस्थिती सुहासला सांगितली. सुहासच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली होती. केवळ आपल्यावरील प्रेमापोटी माधुरीने एवढं वेडेधाडस केलं होतं यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. सुहास हीन भावनेने त्रस्त झाला होता. तो दिखाऊ प्रवृत्तीला बळी पडून माधुरीचं निरागस खरं प्रेम गमावून बसला होता. खरं सुख डावलून तो सुखाचे नुसते भास अनुभवत होता याची त्याला जाणीव झाली. मात्र आता उशीर झाला होता. तो माधुरीचे मंगळसूत्र हातात घेऊन पश्चातापाचे अश्रू ढाळत होता. अल्लड निरागस माधुरी अमेरिकेस येताना डोळ्यात कितीतरी स्वप्ने, सुहासचे प्रेम, काळजी साठून आली होती. परत जाताना मात्र तिच्या डोळ्यातले सर्व भाव जणू शून्यात जमा झाले होते. तिने मंगळसूत्र, अंगठी, सुहासिनीच्या सर्व गोष्टी सुहासला परत केल्या होत्या. मात्र कपाळावरचं कुंकू अजून तसेच होतं. भावनाशून्य झालेल्या माधुरीच्या मनात त्या कुंकवाचे स्थान केवळ शोभेची कुंकू एवढेच होतं. माधुरीची सुहासची पत्नी नसली तरी त्याच्या आईवडिलांची ती विशेष काळजी घेत होती. तिने रखडलेले आपले शिक्षण पुढे नेण्यास सुरुवात केली. सुहासने तिचे केलेल्या कृत्यामुळे कधी भारतात परत येण्याची हिंमत केली नाही. नियतीने दिलेले चटके माधुरीच्या मनाचा दाह करून पाहत होते. तोच दाह तिला भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित देत होता.